हाय हॅलो, मी प्रियंका तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप 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 शुभेच्छा. ही नवरात्र तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो अशी आईच्या चरणी प्रार्थना करते. माहीत आहे की हा ब्लॉग तुमच्यापर्यंत लेट पोचतोय. काही कारणांमुळे मला हा ब्लॉग टाकता आला नाही. तर आशा आहे की तुम्ही मला समजून घ्यालच. तर आज मी एक छोटीशी अनाउन्समेंट करणार आहे व्हिडिओच्या शेवटला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर घट आमच्या गावच्या घरात बसवत असतात. तिकडे माझे सासू सासरे वगैरे असतात, तर ते घट बसवत असतात. तर आज मला मंगल कलशाची स्थापना करायची, जी आपण सगळेच करत असतो आपल्या घरामध्ये. तर आता गणपतीच्या वेळेसच पूर्ण साफसफाई माझी घराची 2 वेळा झाली होती. तर मी आता काही साफसफाई वगैरे पूर्ण अशी केली नाही आणि वरच्यावर आपला हात फिरतच असतो सगळीकडे. तर म्हटलं आता हे दरवाजा वगैरे क्लीन करून घ्यावं. आपण कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्या घराचा पहिला ठसा हा दरवाजावरूनच उमटतो. कारण दरवाजा स्वच्छ असेल ना तर घराबद्दल चांगली छाप पण पडते. पण जर दरवाजावरच धूळ, माती आणि जाळी वगैरे असेल तर आपण विचार करतो की अरे, दरवाजाच असा आहे तर आतमध्ये काय असेल. आपण नॉर्मली असाच विचार करत असतो. त्याच्यामुळे असा अधूनमधून आपला मुख्य दरवाजा जो आहे तो क्लीन करत जावं. मी हफ्त्यातून निदान 1 ते 2 वेळा तरी दरवाजा क्लीन करत असते. कारण मंगळवारी आणि गुरुवारी मी असं हळदीचं स्वस्तिक वगैरे काढत असते दरवाजावर. तर त्यानिमित्ताने तरी तो हफ्त्यातून 2 वेळा माझ्याकडून क्लीन केलाच जातो. कधी कधी राहून जातं, जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात त्याच्यामुळे मी करत नाही. मग तेव्हा तो राहतोच. पण बाकी वेळी तर मी करतच असते नेहमी. मी दरवाजावर असं हळदीचं स्वस्तिक काढत असते. जे आपण उंबऱ्यावरती लेपन करतो हळदीचं, तर त्याच हळदीने मी हे स्वस्तिक पण काढत असते. उंबरठ्यावर हळदीचं लेपन किंवा अशा पद्धतीने मुख्य दरवाजावर जर हळदीचं स्वस्तिक वगैरे जर आपण काढलं तर त्याचे आध्यात्मिक आणि काही सायंटिफिक रिझन पण आहेत. तसं बघायला गेलं तर ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण या छोट्या-छोट्या गोष्टीमुळेच ना भरपूर मोठे बदल होत असतात. ते आपल्याला दिसून नाही येत, पण विचार केला तर खूप छान बदल असतात आपल्यासाठी हे. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी याचे खूप चांगले फरक जाणवतात आपल्याला आपल्या घरामध्ये. तर हळदीचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत आणि ती स्वतः पण शुद्ध आणि औषधी पण आहे. असं म्हणतात की ज्या ठिकाणी आपण असं हळदीचं स्वस्तिक काढू ना तर ती जागा पण पवित्र होते. तर तुम्हाला माहिती आहे का की स्वस्तिकच्या खाली जी आपण अशी 5 बोटं काढतो तर त्याचं महत्त्व काय आहे? तर ते आपण ह्यासाठी काढतो की पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांचे दर्शन त्या 5 खुणांमधून होतं असं म्हणतात. तर काही दिवस झाले मी लुसी आणि बर्फीमुळे मी काही लेपन वगैरे करत नव्हते, पण आज करणार आहे. तर त्याआधी उंबरठा वगैरे क्लीन करून घेते. उंबरठा नेहमी आपला क्लीन आणि स्वच्छ असला पाहिजे. कारण असं म्हणतात की आपल्या उंबरठ्यामध्येच सगळ्या देवांचं वास्तव्य असतं आणि तो स्वच्छ ठेवायचं किंवा नीटनेटका ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर एका ताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही लेपनसाठी हळद कोणती यूज करता? तर मी नॉर्मली घरातलीच हळद यूज करत असते. पण मी ती हळद मंदिरात म्हणजे माझ्या देवघरात बाजूला ठेवलेली असते काढून. कारण आपण ही रोज हळद जी वापरतो, जी डब्यांमध्ये वगैरे असते, तर तिला आपलं हात बोट वगैरे लागतं. तर त्याच्यामुळे मी ती हळद वेगळीच ठेवत असते. तर लेपन तयार करताना मी त्याच्यामध्ये थोडं गंगाजल आणि गोमूत्र पण टाकत असते आणि थोडं पाणी मिक्स करायचं, म्हणजे ते लावताना पण इझी जातं.
ॲक्च्युली मला माझा उंबरठा चेंजच करून घ्यायचा आहे. माझी खूप इच्छा आहे की खैराचा वगैरे उंबरठा बसवून घेईन, पण त्याला ना योगच येत नाही आहे. कधी-कधी असं होतं ना, की आपल्याकडे पैसा वगैरे सगळं असतं, पण त्या गोष्टीला ना योग पण हवा असतो, मुहूर्त हवा असतो आणि अशा गोष्टी ना योगायोगानेच होत असतात. आपण कितीही प्रयत्न करा. मी इथून मागे पण 1-2 वेळा प्रयत्न केले, पण मला जसा पाहिजे तसा उंबरठा मला भेटला नाही. त्याच्यामुळे मी अजून तो लावला नाही आहे. पण माझी इच्छा आहे तो उंबरठा लावून घ्यायची आणि मी तो लवकर लावून घेईन. काही गोष्टी बघा जेव्हा व्हायच्या ना तेव्हाच होत असतात. आपण किती पण प्रयत्न करू देत किंवा आपली किती पण इच्छा असू दे. ज्या गोष्टी जेव्हा ठरलेल्या असतात, जेव्हा योग असतो तेव्हाच त्या गोष्टी होत असतात. माझी तर खूप इच्छा आहे तो उंबरठा बसवून घ्यायची आणि मला त्याच्यावर प्रॉपर जे आपले शुभचिन्ह वगैरे असतात तर ते प्रॉपर त्याच्यावर हवे आहेत आणि तो भेटल्याशिवाय मी काही उंबरठा लावून घेणार नाही आहे. आणि देवाची पण काय इच्छा आहे मला माहिती नाही, पण मला योगच येत नाही आहे तो उंबरठा बसवायला. देवाच्या मनात काय आहे ते मला काही माहिती नाही, पण बघूया जसं योग येईल किंवा जसं ते मला जसं पाहिजे तसं भेटेल तेव्हा मी लावून घेईन. तर आपला उंबरठा हा घराच्या आधाराचा भाग असतो. त्याची पूजा केली की पंचतत्वांचा सन्मान होतो असं म्हणतात. कारण आपल्या पूर्वजांनी घराला मंदिरासारखं मानलं आणि जसं मंदिराच्या दाराला आपण पूजतो तसंच घराच्या उंबरठ्याला पण पूजलं पाहिजे. त्याची रोज पूजा झाली पाहिजे, दिवा वगैरे लावला गेला पाहिजे, हळद कुंकू वाहिलं गेलं पाहिजे. रोज उंबरठ्यापुढे रांगोळी वगैरे काढली ना बघा किती किती छान पॉझिटिव्हिटी पसरते घरामध्ये. आणि रांगोळी मला पण जास्त येते अशातला काही भाग नाही आहे. मला पण रांगोळी काही एवढी जमत नाही, पण आपल्याला आपल्या पद्धतीने जसं जमेल जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. आजकाल तर मार्केटमध्ये किती काही गोष्टी आहेत, रांगोळीचे साचे वगैरे किती काही गोष्टी अवेलेबल आहेत, तर त्या पण तुम्ही यूज करू शकता. तर देवाची भांडी घासायला मी शक्यतो पितांबरीच यूज करते. मला त्यानेच घासल्यासारखं वाटतं देवाची भांडी वगैरे. कारण त्याने जी चमक येते ना तर मला असं वाटतं ती कशानेच येत नाही. पण मला आता गेले काही दिवस झालं ना तर पितांबरीच्या पावडरने माझ्या बोटांना थोडाफार त्रास होतो आहे असं मला वाटते. माझ्या हाताला वगैरे अशी साल वगैरे जाते माझ्या हातांची. तर मी आता हे जे लिक्विड दिसलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ते मी यूज केलं आज. बघूया ते कसं आहे. मला एवढा काय असा इफेक्ट नाही वाटला त्या लिक्विडचा. मी पुन्हा ते पितांबरीनेच तो गडू घासला. पण बघूया मला असं काही भेटलं तर मी ते यूज करेन, असं काही लिक्विड वगैरे असेल तर. तर मी देवपूजेला बसले, दिवा लावणार तर तेवढ्यात लाईटच गेली. तर म्हटलं चला असू देत, ह्या बाकीच्या गोष्टी करेपर्यंत लाईट येऊन जाईल. तर देवपूजा सुरू करण्याच्या आधी दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण दिवा म्हणजे प्रकाश आहे आणि तो अंधार आणि नकारात्मकता दूर करतो. तर कोणतीही पूजा किंवा शुभकार्य हे दिवा लावल्याशिवाय सुरूच होत नाही. त्याच्यामुळे आधी दिवा वगैरे लावून घेतला.
तर सगळ्यात आधी मी मंगल कलश तयार करायला घेतला आहे. बघा आता लाईट पण आली आणि मंगल कलश ठेवल्याच्या नंतरच मी बाकीची पूजा वगैरे करून घेईल. तर मंगल कलश मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने करत असते. स्वस्तिक वगैरे काढायचं आणि 5 बोटं आपण जी साईडने काढतो तर ती काढायची. कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि सुपारी आणि एक नाणं असं टाकून त्याच्यावर फूल वगैरे वाहायचं. तर कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी मंगल कलश ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर तेच मी आता आधी करून घेणार आहे. तर स्वस्तिक काढल्याच्या नंतर आपण ज्या बाजूला 5 रेषा काढतो तर त्याचं पण खूप महत्त्व आहे. या रेषा घरात आणि पूजास्थानात सकारात्मक व्हायब्रेशन निर्माण करतात आणि रेषा कलशाच्या प्रत्येक बाजूला एक समान काढल्यामुळे ना जीवनात पण आपल्या संतुलन आणि स्थिरता येते असं म्हणतात. बघा ना, या गोष्टी दिसायला तर किती सोप्या आणि इझी वाटतात किंवा आपण म्हणतो की चला डेकोरेशनसाठी या गोष्टी असतील, पण त्या प्रत्येक गोष्टीमागे किती महत्त्व असतं आणि किती साऱ्या गोष्टी लपलेल्या असतात हे आपल्याला माहीत पण नसतं. जेव्हा आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करतो किंवा त्या गोष्टी आपण विचार करायला सुरुवात करतो त्या गोष्टींचा, तेव्हा आपल्याला कळतं की ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. तर आता नवरात्रीत खूप जणांचे उपवास असतात. कोणी 9 दिवस उपवास धरतात, कोणी विदाऊट चप्पल वगैरे असे उपवास पण धरतात. प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते. तर नवरात्रीत उपवास का धरतात? कारण हा काळ माता दुर्गेची भक्ती करण्यासाठी खास मानला जातो. ह्या काळामध्ये दुर्गा सप्तशती वगैरे हे असे पाठ केले जातात आणि उपवास केल्यामुळे ना शरीर पण हलकं राहतं आणि मन पण आपलं शांत आणि एकाग्र ठेवण्यासाठी पण हे मदत करतं. तर मंगल कलशात आंब्याची पानं ठेवली जातात कारण ती शुभतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहेत. नारळासोबत पानं ठेवल्याने देवतांना पवित्र आणि आरामदायी स्थान मिळतं असं म्हणतात. ही पानं घरात चांगली सकारात्मक ऊर्जा आणतात आणि पूजास्थान अधिक मंगलमय बनतं. आपल्या परंपरेनुसार ना आंब्याची पानं कलशात ठेवणं अनिवार्य मानलं जातं आणि म्हणूनच आपण ही पानं आपल्या कलशामध्ये ठेवतो. तर मला मंगल कलशाच्या ह्या नारळावर आहे ना असं हळदीचं मळवट भरायला खूप आवडतं आणि त्याच्यावर असं कुंकाचं बोट जर आपण ठेवलं तर इतकं छान वाटतं ना. जसं आपण बघा तुळजाभवानीच्या मंदिरात तुळजाभवानीचा मळवट पण असा एकदम हळदीने भरलेला असतो आणि त्याच्यावर एक कुंकाचं बोट असतं. तर मला पण सेम तशीच फिलिंग येते आणि ह्या नारळावर ना सेम तसंच कोरलं गेलं आहे. म्हणजे ना ती तेवढी जागा ना एकदम इतकी छान गुळगुळीत आणि एकदम प्लेन झाली आहे ना, तर तो जो हळदीचा मळवट मी जो भरते ना तर तो इतका छान बसतो ना त्या नारळावर, खूप छान वाटतं. तर जेव्हा पण आपण हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ठेवू तर त्याच्या आधी असं एखाद्या भांड्यात पसरट वाटीत किंवा प्लेटमध्ये अशा काही अक्षता घ्यायच्या आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मगच कलश त्याच्यावर ठेवायचा आणि मग तो आपल्या देवघरात ठेवायचा. नाहीतर तो असाच देवघरात ठेवू नका. तर आता मी रांगोळी वगैरे काढून घेते. रांगोळी आधीच काढत नाही मी कारण बाकीच्या पण गोष्टी असतात आणि मग सारखा हात वगैरे लागतो किंवा रांगोळी खराब होते. त्याच्यामुळे मी आधी बाकीच्या गोष्टी करून घेते आणि मग शेवटला रांगोळी काढते. तर आता दिव्याखाली मला अष्टकमल काढायचं होतं तर मी ते अशा पद्धतीने काढलं होतं. काही जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण काढतात तर मी ही एकदम साधी सोप्या पद्धतीने हे अष्टकमल काढत असते. काही जण तांदळाच्या राशीने पण काढत असतात, तांदळाने किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण मी ह्या अशा सोप्या पद्धतीने करत असते. जसं आपल्याला जमेल तसं आपण करायचं. असं नाही की कोणी केलं आहे म्हणून आपण करायचं असं नाही. आपली जी इच्छा असते आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करायचं.
आता प्रश्न आहे उपवासाचा, तर मी उपवास वगैरे 9 दिवस पूर्ण करत नाही. फक्त उठायच्या दिवशी आणि बसायच्या दिवशी उपवास धरते. मी पूर्ण 9 दिवस उपवास नाही करत, कारण मला नाही जमत जास्त उपवास वगैरे. त्याच्यामुळे मी फक्त 2 दिवस उपवास धरत असते. तर नवरात्रीत 9 दिवसांमध्ये 9 रूपांच्या देवीची पूजा करतात. तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपाचे महत्त्व आहे. तर सगळ्यात पहिलं त्या 9 देव्या, ज्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी 9 रूपं आहेत देवींची. तर प्रत्येक देवींची आपापली वेगवेगळी महत्त्व आहेत. तर त्यातली एक पहिली म्हणजे शैलपुत्री. तर शैलपुत्री ही ज्ञान, संयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पूजली जाते. आणि दुसरी ब्रह्मचारिणी ही शुद्धता, संयम आणि साधुतेचं प्रतीक आहे. चंद्रघंटा संकटावर विजय, धैर्य आणि शक्तीची देवी आहे असं म्हणतात. कुष्मांडा संपन्नता, ऊर्जा आणि सर्जनशीलतेसाठी पूजली जाते. स्कंदमाता पालन पोषण, माता, शक्ती आणि भक्तीची देवी आहे. कात्यायनी शौर्य, भक्ती आणि नकारात्मक शक्तीवर विजय मिळवणारी आहे. कालरात्री भयमुक्ती, संकटावर विजय आणि धैर्य वाढवणारी आहे. महागौरी सौंदर्य, शांती आणि समृद्धीची देवी आहे. सिद्धिदात्री यश, सिद्धी आणि जीवनातील पूर्णतेसाठी पूजली जाते. तर अशा 9 देवींची प्रत्येकाचे आपापली महत्त्व आहे आणि या 9 दिवसामध्ये ह्या सगळ्या देवींची पूजा केली जाते. तर अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आजची पूजा करून घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. या नवरात्रीच्या शुभ प्रसंगी तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदो हीच देवीचरणी प्रार्थना. मला खूप 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 आनंद होतो या गोष्टीचा की आपली फॅमिली वाढत चालली आहे. खूप छान वाटतंय मला आणि तुमचं असंच प्रेम आणि अशीच साथ मला शेवटपर्यंत राहील ही अपेक्षा करते मी. मला एक छोटीशी अनाऊन्समेंट करायची आहे की मी विचार करते की वीकमधून 1 दिवस तरी लाईव्ह घेऊ. जमलं तर 2 दिवस घेऊ की मंगळवार आणि शनिवार. हा सॅटर्डे जो येईल विचार करते की लाईव्ह घेईन आणि आशा करते की तुम्हा सगळ्यांना पण आवडेल माझ्याशी गप्पा मारायला. आणि मला तर खूप 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 आवडेल तुमच्यासोबत गप्पा मारायला, कारण आता आपली फॅमिली मोठी होत चालली आहे. तर खूप जणांशी गप्पा मारायच्या. मला खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा की तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओजला खूप 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 प्रेम देताय. आणि भले तुम्ही कॉमेंट नाही करत किंवा काही असेल, पण तुम्ही बघताय माझे व्हिडिओ हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि अजूनही माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. मला पण खूप आनंद होईल या गोष्टीचा. मला अजून काही आयडिया नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीची. मी अजून एकदा पण लाईव्ह घेतलेला नाही आहे. तर तुम्ही प्लीज सजेस्ट करा की कोणता टाईम ठेवू मी लाईव्हचा वगैरे. दुपारी ठेवू की संध्याकाळी ठेवू, असं मी कन्फ्यूज आहे अजून पण. तर प्लीज तुम्ही मला सांगा कॉमेंटमधून की कोणता टाईम तुमच्यासाठी पण चांगला असेल किंवा माझ्यासाठी पण. तुम्ही जेव्हा फ्री असाल वगैरे. मी विचार करते की दुपारीच ठेवू, म्हणजे ह्या टायमात आपण बायका जरा फ्री असतो. तुम्हाला सगळ्यांना पण जॉईन करायला भेटेल, आपल्याला गप्पा मारायला भेटेल खूप साऱ्या. तर मी कमीत कमी 1 ते दीड तास 1 तासाचा वगैरे लाईव्ह घेणार आहे. तर आय होप तुम्ही सगळे जॉईन व्हाल आणि माझ्याशी गप्पा वगैरे माराल. तर मला खूप आवडेल तुमच्या सगळ्यांशी पण गप्पा मारायला. तर हीच होती आजची छोटीशी अनाऊन्समेंट. मी अजून यूट्यूबमध्ये नवीन आहे, तर माझं काही चुकत असेल तर आय होप तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल. मला माहिती आहे ह्या व्हिडिओला खूप लेट झालाय, कारण मंगल कलश वगैरे ह्या गोष्टी आपण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करत असतो. हा व्हिडिओ आधी यायला पाहिजे होता, 1-2 दिवस आधी, पण ठीक आहे, काही कारणास्तव लेट झालाय व्हिडिओ. तर आय होप तुम्ही मला समजून घ्याल. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल कोणी नव्याने बघत असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.